पिंके, काय केलं का तू? हे काय तमाशा आहे हा? पप्पा लग्न करून आले मी. अरे, 4 गाड्यांचे शोरूम आहेत आपल्या शहरात. एवढा बंगला, गाड्या, एवढी प्रॉपर्टी, आणि तू असल्या फटीचरशी लग्न करून आलीस? काय केलंस पुरी हे तू? अरे, केवढे चांगले चांगले स्थळ आले होते तुला. मोठे मोठे श्रीमंत बिझनेसमॅन लोकांची स्थळं आली होती तुला. आणि हे फटीचरशी लग्न केलं तू? माझी पूर्ण इज्जत घालवलीस तू. काय केलंस पुरी? पप्पा तुम्ही एकदा कृष्णाशी बोला तरी, भेटा तरी, मग तुम्हाला कळेल तो किती चांगला आहे. तोंड वर करून बोलते, तुला लाज वाटते का? बघ त्याच्याकडे, त्याचे कपडे बघ. त्याच्याकडे बघून वाटत नाही त्याकडे टू व्हीलर सुद्धा असेल म्हणून. काका, मी तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवन. तिला काहीच त्रास होऊ देणार नाही. कधीच तिला रडू देणार नाही. तुम्ही बघा. सुखी ठेवशील? काय काम करतो तू? काका, माझ्या दिसण्यावर जाऊ नका. माझं MBA शिक्षण झाले. मी एक हॉटेल व्यावसायिक आहे. या पुणे शहरामध्ये माझी फेमस 4 हॉटेल आहेत. आणि तुमच्या एरियामध्ये जे KDF हॉटेल आहे ना, त्याचा मालक मीच आहे. KDF हॉटेल? अरे, तो खूप मोठा ब्रँड आहे. तुम्ही त्याचे मालक आहे? या या या, बसा बसा. अरे, तुम्ही आधी सांगितलं नाही मला. होरी, तू कधी यांच्याबद्दल सांगितलं नाहीस मला. इट्स ओके काका, काय प्रॉब्लेम नाही. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की तुम्ही मला माझ्या कपड्यावरून जज केलं. माफ करतो. तर मी पण एका मुलीचा बाप. मलाही काळजी लागलेली असते. कुठल्या घरात जाते पोरगी, काय करते. सगळ्या बापांप्रमाणे मलाही वाटतं माझी मुलगी चांगल्या घरात जावी. त्यामुळे तुम्हाला अचानक बघितलं, मला राग राग झाला. पण आता मी निश्चित आहे. पप्पा मी त्याचे पैसे बिझनेस बघून लग्न नाही केलं. त्याचा स्वभाव आणि साधेपणा बघून लग्न केलं. मला पण एक लक्षात आलंय की कधी कोणाचे कपडे बघून त्याला जज करू नये.